रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी ओ रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने पाहता लोचनी सुख झाले वो साधने रूप पाहता लोचनी सुख झाले वो साधने झाले वो साधने सुख झाले वो साधने तो हम विठ्ठल बरबा तो माधव बरबा बरबा तो विठ्ठल
रुक्मा देवी भरा देवी भरा बाप रुक्मा देवी भरा स्वाहा विठ्ठल बरवा बरवा स्वाहा माधव बरवा स्वाहा विठ्ठल बरवा बरवा स्वाहा माधव बरवा जय राम कृष्ण हरे जय राम जय राम जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय एक पाहत सा एकाचे दहनी एक पाहत सा एकाचे दहनी साबद त्या गुन्हेकारे न गुणे कायन मारा हाक देवा भय अट्टा मारा हाक देवा भय अट्टाहसी जब काळा ऐसे झाले नाही जब काळा ऐसे झाले नाही मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी मरणाची तव गाठोडी पदरी जिनी तुची वरी माप भरे वरी माप भरे जिनी तुची वरी माप भरे मारा हाक देवा भय अट्टाहसी 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 जब काळा ऐसे झाले नाही जब काळा ऐसे झाले नाही जब काळा ऐसे झाले नाही तुका म्हणे धिग वाहते मार्ग मी धिग वाहते मार्ग तुका म्हणे धिग वाहते मार्ग मी धिग वाहते मार्ग अंगाले मंगा हालोनी दिया अंगाली मग हलोने दी अंगाली मग हलोने मारा हाक देवा भय अट्टाहसी देवा भय अट्टाहसी मारा हाक देवा भय अट्टाहसी देवा भय अट्टाहसी जब काळा ऐसे झाले नाही झाले नाही जब काळा ऐसे झाले नाही जे ठोकार खुमाई 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 एक पाहत एकाची दहनी एक पाहत एकाची दहनी एक पाहत एकाची धनी एक पाहत एकाची धनी एक पाहत एकाची दहनी एक पाहत
सबद तपुनी करे नव मारा देवा भय अट्टहासे मारा देवा भय अट्टहासे सावध त्यागूने कारे नवा सावध त्यागूने कारे नवा मारा देवा भयाट मारा देवा भयाट सब कळैसी झल नाशी झल ऐस झाले नाही
विठ्ठल 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 कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज की श्री जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय योगीराज संतराज महाराज की जय परमेश्वर भगवान की विठला 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 एक पाहतसा एकाचे दहने सावध त्यागुने कार्य नभा मारा हाक देवा भय अट्टहासी जब काळायसे झाले नाही मरणाची तब गाठोडी पदरे जिने तोची वरे माप भरे मारा हाक देवा भय अट्टहासी जब काळायसे झाले नाही तुका म्हणे धिग वाहती मार्ग तुका म्हणे धिग वाहती मार्ग अंगाले मंगा हलवणे दे मारा हाक देवा भय अट्टहासी जब काळायसे झाले नाही सानंद मानंद वने वसंतम आनंद कंदम हतपाप वृंदम वाराणसीना थमनाथ नाथम श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये श्री विश्वनाथम शरणं प्रपद्ये पांडुरंग करू प्रथमा नमना पांडुरंग करू प्रथमा नमना हा, टाळकरी. हा, हा.
तुका बाबाजीचा गुरु तुका जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंची ती नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रे जननी देवाची मस्तक ही पायावरी वारकरी संताच्या सेवेलागी सेवक झालो 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 बाबा टाळ टाळ सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो सेवेलागी सेवेलागी सेवक झालो तुमच्या लाग लोणीत चरणा तुमच्या लागल नीज चरणा तुमच्या लाग लोणीत चरणा तुमच्या लाग लोणीत चरणा वा 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 चरणा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अभु स्वामी तुकया देवा या बरी न करावा भीरू सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी ना करावा सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा या बरी न करावा अभीरू एक पाहतसा एकाची दहनी सावध त्या गुन्हेकारे नभा मारा हाक देवा भय अट्टाहासे जब काळायसे झाले नाही दुःखांकित्या पुण्यस्मरण रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ वैराग्याची मूर्तिमंत पुतळे अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाचे लाडके लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे भक्त विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या गाथेतील उपदेशपर प्रकरणातील 4 चरणाचा अत्यंत गोड अभंग असून या अभंगामधून विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबऱ्यांनी या मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर मृत्यूच्या बाबतीमध्ये तुम्हा मला सावधानतेचा इशारा देणारा अभंग आजच्या सेवे करताय विठाला विठाला या ठिकाणी संपूर्ण शोकाकुल असणारा नाळे परिवारातील एक आदर्श व्यक्तिमत्व असणारी आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्यांनी अत्यंत स्वच्छ निर्मळ पवित्र समाज परोपकारी जीवन जगण्याचा प्रयत्न केला वारकरी संप्रदायाची साधना करता करता अनेक कुणाचंही मन न दुखवता गोड अशा प्रकारचं जीवन ज्यांनी व्यतीत केलं हे करत असताना आपल्या कुटुंबावरती चांगल्या प्रकारचे संस्कार आणि विचारधारा देण्याचं त्यांनी काम केलं खऱ्या अर्थाने ते आदरणीय बाबांना जाऊन आज बरोबर 1 वर्ष परिपूर्णतेला जाते धर्म संस्कृतीला अनुसरून व्यक्तीच्या मृत्यूच्या पश्चात 1 वर्षाच्या आतमध्ये शेवट येणारा विधी त्याला धर्मशास्त्रकाराने श्राद्ध म्हटलेले
हे प्रत्येक पुत्राने आपल्या वाडवडिलांचं यथासंग पार पाडणं त्यांचं आद्य कर्तव्य. म्हणून ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचं औचित्य साधून नाळे परिवाराच्या वतीने सेवा माझ्याकडे देण्यात आलेली ते वैकुंठवासी आदरणीय श्री रघुनाथजी साधू नाळे बाबांचं प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमाचं पाठीमागं नियोजन करणारा त्यांचा परिवार, त्याच्यामध्ये त्यांच्या धर्मपत्नी सरूबाई रघुनाथ नाळे, त्याच पद्धतीने पाठीमागे त्यांची मुलं आदरणीय श्री माणिकजी रघुनाथ नाळे, आदरणीय श्री चंद्रकांतजी रघुनाथ नाळे, आदरणीय श्री शांतारामजी रघुनाथ काळे, पाठीमागे त्यांच्या मुली त्याच्यामध्ये विमलताई, बायडाबाई, नळूबाई, सुमनताई आणि सुरेखाताई असा हा पाठीमागला अत्यंत गोड अशा प्रकारचा परिवाराच्या वतीने खऱ्या अर्थाने धर्मसंस्कृतीला अनुसरून श्राद्धाची हरिकीर्तन रूपी सेवा माझ्यापर्यंत देण्याचं काम परिवाराच्या वतीने करण्यात आलं. पण विशेष सेवेचं निमंत्रण माझ्यापर्यंत पोच करण्याचं ज्यांनी काम केलं, परिसराचं वैभव माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय आमचे सचिन भाऊ नाळे व त्याच पद्धतीने आमचे सुप्पागावचे पारमार्थिक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान, आदरणीय श्री माझ्यावरती नितांत प्रेम करणारे संतोष बापू लोणकर आदरणीय बापूंच्या वतीने सेवेचं निमंत्रण, दंडवत प्रणिपात. इकडे गोड माऊली आदरणीय आमच्या विनेकरी बाबांपासून तिकडे टाळकऱ्यांपर्यंत परिसरातील पंचकृषीतील वारकरी संप्रदायाची धुरा समर्थपणे टाळ्याच्या माध्यमातून आपल्या खांद्यावरती पिलवणारा माझ्यापेक्षा परमार्थाला ज्येष्ठ वर्ग टाळकरी वृंद नामोल्लेख वेळेअभावी शक्य नाही, दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. ज्यांची हरिकीर्तन रूपी सेवेकरता गोड साथे आमच्या दौंड तालुक्याचं पारमार्थिक भूषण, संगीत रत्न, संगीत वैभव, भजन सम्राट, एक युवा कीर्तनकार आदरणीय श्री दिनेशजी महाराज केदारी आदरणीय महाराजांची उपस्थिती, दंडवत प्रणिपात. पुरंदर तालुक्याचं पारमार्थिक भूषण गायनाचार्य आदरणीय आमच्या अण्णांची उपस्थिती, दंडवत प्रणिपात. ज्यांचा गोड मृदुंग आपण आता ऐकतोय, महाराष्ट्राचं वैभव असणारे महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंग सम्राट आणि आदरणीय आमच्या महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेतील हे गुणीजन टाळकरी व संपूर्ण महाराष्ट्राला कमी वेळामध्ये मृदुंग क्षेत्रातून ज्यांनी वेळ लावलेले माझ्यावरती नितंत प्रेम करणारे परमार्थिक वैभव हृदयस्थ आदरणीय श्री प्रतिमे दादा त्यांची उपस्थिती, दंडवत प्रणिपात. इकडे गोड अशा प्रकारची माझ्यावरती नितंत प्रेम करणारे आमच्या दादांची माय सिस्टीमचे साथे, दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. आणि विशेष करून बऱ्याच दिवसातून ज्यांच्या भेटीचा योग आला आणि ज्यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाते, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तनं ज्या चॅनलला आम्हाला श्रवण करायला मिळतात, ज्यांची कीर्तनं कधी श्रवण करायला मिळत नाहीत, अशी कीर्तनं ज्या यूट्यूब चॅनलला पाहायला मिळतात, तो महाराष्ट्रातील ख्यातनाम यूट्यूब चॅनल मायबोली आणि या चॅनलचे सर्व असणारे माझे मित्र आमिर दादा त्यांची उपस्थिती, त्यांच्या पुढे ही दंडवत प्रणिपात या ठिकाणी करतो. समोर जर का नजर टाकली तर परिसरातील पंचकृषीतील परिवाराच्या विनंतीला मान देऊन व माझ्यावरती नितांत प्रेम करणारा श्रोता वर्ग एक ठिकाणी उपस्थित आहेत. नाम उल्लेख करण्यामध्ये वेळ घालवत नाही. आमच्या सुप्पागावचे काही मंडळीत, इकडे मांगोबाच्या वाडीचे आहेत, पांडेश्वरचे आहेत, पाठीमागं कुतुळवाडीचे आहेत, परिसरातील अनेक आहेत. आता सर्वांचा नाम उल्लेख करत नाही, सर्वांच्या पुढे दंडवत प्रणिपात करतो. आणि माझी गाड्याकडे पूर्ण नजर आहे. 11:30 वाजल्या त्याची मला जाणीव आहे. आणि कीर्तनाची मर्यादा आहे. दाते कोण म्हणलं पाठीमागं पुरंदर तालुक्यात 2 वाजेपर्यंत कीर्तन चालतं? हा, नाही, एक 12ची मर्यादा आहे. पण हरिकीर्तन रूपी सेवा देणे दादा थोडीशी उशिराच सुरुवात झाली, म्हणून थोडंसं 5-10 मिनिटं माझ्याकडून जास्त झाले तर दिलगिरी असावी. अनुसंधानी कमी वेळामध्ये गोड कीर्तन मी करण्याचा प्रयत्न करणारी एक विनंती. जास्त वेळ घेणार नाही आणि तसं उन्हाळ्याचे दिवस नाहीत, जास्त सेवा झाली तर गरमाईचा काही विषय नाही. म्हणून 1:15च्या आसपास बरोबर आपण फुलाचा कार्यक्रम आणि समारोपाकडे जाऊ. एक विनंती, सर्वांगाचं कान करा थोडंसं ताई बरं का. सुरुवातीलाच पाठीमागं घेऊन बसा. कोण आहे का? त्यांच्या आईसाहेब आहेत का कोण? त्यांच्या असल्या तर पाठीमागं घेऊन बसा. जास्त वेळ मी कीर्तन करणार नाही, मर्यादित वेळेतच कीर्तनाच्या समारोपाकडे जाणार आहे. आता बारकाईने ऐका. अनुसंधानी वाक्पुष्प समर्पित करण्याकरता तुकोबर यांच्या गाथेतला गोड अभंग आहे. सर्वप्रथम माझ्या पुढे हा प्रश्न आहे की ही पुण्यस्मरणाची सेवा आहे. बऱ्याच वेळा असंही म्हटलं जातं की महाराज वाडवडीला गेल्यानंतर त्यांचं श्राद्ध घालावा का? बऱ्याच वेळा आमची सुशिक्षित पिढी, युवा पिढी श्राद्धाच्या बाबतीमध्ये शंका घेते की आमच्या वाडवडिलांचा आम्ही श्राद्ध घालावा का? आज मी या गोष्टीचं निरसन करून देणारे, माझ्याकडे पुन्हा एकदा पहा, याचं गोड उत्तर मी देणारे.
वाड वडिलांचं श्राद्ध करावा का हा मनामध्ये संशय आणूच नका. वाड वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता त्यांचं श्राद्ध प्रत्येक मुलांनी करावाच. मी चकारांत शब्द टाकला बरं का महाराज. चकारांत शब्द टाकला म्हणजे त्याच्यामध्ये बदल नाहीत. वाड वडिलांचं श्राद्ध करावाच. पण मनामध्ये शंका आहे, ज्या वाड वडिलांचं तुम्ही आम्हाला श्राद्ध करण्याकरता सांगते, आता कमी नको करू, छान आवाज दिला होता. वाड वडिलांचं श्राद्ध करण्याकरता सांगताय, पण महाराज याला पुरावा काय? आम्ही आमच्या वाड वडिलांचं श्राद्ध घालावा याला पुरावा काय? आज मी माझ्या हरिकीर्तनाच्या माध्यमातून गरुड पुराणातला अत्यंत गूढ पुरावा देणार आहे. नक्कीच तुमच्या माझ्या मनावरती तो पुरावा ठाम बिंबल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यांच्या मनातही आपण वाड वडिलांचं श्राद्ध घालायचंच नाही, तो पुरावा ऐकल्यानंतर अशी मुलं सुद्धा आपल्या वाड वडिलांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून याच्याकरता गरुड पुराणामध्ये अत्यंत गूढ चिंतन आलेले, श्राद्ध कधी घालावा, श्राद्ध कोणत्या अनुसंधाने घालावा, श्राद्ध नेमकं का घालावा, ते श्राद्ध घातल्यानंतर आम्हाला लाभ काय होतो, श्राद्ध जर का नाहीच घातलं तर त्याचा परिणाम काय होतो, श्राद्धाच्या पाठीमागला उद्देश काय आहे, या सर्व गोष्टीचं चिंतन आम्हाला आमच्या गरुड पुराणामध्ये सविस्तर पाहायला मिळतं. पण काय धावत्या युगामध्ये आम्हाला संपूर्ण गरुड पुराण ऐकण्याकरता आणि वाचण्याकरता वेळ नाही. मग महाराज वाडवड्यांचं श्राद्ध का घालावा, पुरावा तर गरुड पुराणात आहे, पण गरुड पुराणातलं एवढं मोठं चिंतन करण्याकरता आमच्याकडे वेळ नाही, आम्हाला जाणून घ्यायचंय. पण पुन्हा एकदा माझ्याकडे सर्वांनी पहा. आज मी माझ्या कीर्तनात कमी वेळामध्ये संपूर्ण गरुड पुराण मी तुम्हाला सांगणार आहे. पण ज्यांनी सर्वांगाचं कान केलं त्याला नक्कीच हे गरुड पुराण कळणार आहे. म्हणून पुन्हा एकदा ऐका. ज्याला गरुड पुराण जाणून घ्यायचंय त्यांनी बारकाईने ऐका. आज गरुड पुराण जाणून घेण्याकरता गरुड पुराणातले मी फक्त 6 शब्द सांगणार आहे. आणि अध्यात्मकारांनी चिंतन केलं या 6 शब्दामध्ये संपूर्ण गरुड पुराण आहे. मग ते 6 शब्द कोणते जेणेकरून आम्हाला गरुड पुराण कळणार आहे? आता बारकाईने ऐका. ते 6 शब्द कोणते ऐका. 6 शब्द कोणते? गरुड पुराणामध्ये 2 कर्माचे सिद्धांत आले, 2 संस्काराचे प्रकार आले आणि 2 प्रकारचे मार्ग आले. किती शब्द झाले व सर्व मिळून? किती शब्द झाले? नाही पाठीमागं मला वाटते लक्ष नाही तुमचं. किती शब्द झाले? 6 शब्द झाले. पुन्हा एकदा द्विरुक्ती द्वेषस्वी करतो ऐका. 2 कर्माचे सिद्धांत, 2 संस्काराचे प्रकार आणि 2 मार्ग सांगितले, मिळून 6 शब्द झाले. पण मला तुमच्या चेहऱ्यावरचा भाव सांगतोय महाराज, या 6 शब्दामध्ये गरुड पुराण आहे, पण 2 कर्माचे सिद्धांत म्हणावा तरी कशाला? 2 संस्काराचे प्रकार आहे तरी कोणते? आणि 2 मार्ग कोणते? आम्हाला त्याचं सविस्तर चिंतन करा. आता बारकाईने ऐका. गरुड पुराणातले 6 शब्दामध्ये पहिले 2 शब्द आले 2 कर्माचे सिद्धांत. त्या 2 कर्माच्या सिद्धांतातला पहिला कर्माचा सिद्धांत कोणता? आता ऐका. 2 कर्माच्या सिद्धांतातला पहिला कर्माचा सिद्धांत आला त्याला म्हणावा आतुरकाली कर्म, आणि दुसरं कर्म आलं त्याला म्हणावा आऊर्ददेही कर्म. हे 2 कर्माच्या सिद्धांताचे प्रकार. मी 2 संस्काराचे प्रकार सांगितले. त्यातला पहिला संस्कार ऐका, प्रेत संबंधी संस्कार वेगळा आणि दुसरा आहे तो पितर संबंधी संस्कार वेगळा. मला वाटते 4 शब्द झाले. आणि शेवटी 2 मार्ग आले गरुड पुराणामध्ये. त्यातला पहिला मार्ग आहे त्याला कोणता म्हणावा? त्याला देव मार्ग म्हणावा. आणि दुसऱ्या मार्गाचा प्रकार आहे त्याला यम मार्ग म्हणावा. अशा 6 शब्दाला गरुड पुराण म्हटलं जातं. विढाला विढाला महाराज 6 शब्दामध्ये गरुड पुराण आहे. आणि हे आम्हाला शिकवते आम्हाला आमच्या पितरांचं श्राद्ध का घालावं म्हणून. पण पहिला प्रश्न येतोय महाराज, या 6 शब्दातले पहिले 2 प्रकार सांगितले, 2 कर्माचे सिद्धांत. त्या 2 कर्माच्या सिद्धांतातला पहिला प्रकार सांगितला त्याला म्हणावा आतुरकाली कर्म. आतुरकाली कर्म ऐका बरं का, एवढं किचकट तुम्हाला कुणी सांगणार नाही. बऱ्याच वेळा इथे जन्माला आले देव आले येथेवरून आले ह्या सांगण्यातच कीर्तन संपवतात. हे का करावं याच्या पाठीमागं कधी आमचे कीर्तनकार जातच नाहीत. आज मी गोड चिंतन करून जातोय. एवढ्यावरती कीर्तन संपलं तरी चालेल बरं का बाप्पू आज आपलं. म्हणून पहिला कर्माचा सिद्धांत आला त्याला म्हणावा आतुरकाली कर्म. ऐका, ते आतुरकाली कर्म. आतुरकाली कर्म नेमकं म्हणायचं तरी कशाला? इकडे पहा, आतुरकाली कर्म कशाला म्हणावा? त्याचं गरुड पुराणामध्ये चिंतन आलं. कशाला म्हणावा? ऐका, या देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 15 मिनिटं, 10 मिनिटं अथवा 5 मिनिटं जे सत्कर्म केलं जातं त्या सत्कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हणावा. ऐका, देहातून प्राण बाहेर पडायची वेळ आली की अशा अवस्थेला, अशा समयाला जीवात्म्याने जे सत्कर्म केलं जातं
त्या सत्कर्माला आतुर काली कर्म म्हटलं जातं. पण याच्यावरती उत्तर पक्षाने शंका घेतली की महाराज, देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 15 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं सत्कर्म करावा, या कर्माला आतुर काली कर्म म्हणावा. पण महाराज, देहातून प्राण बाहेर पडायच्या वेळेस तो जीवात्मा शुद्धीवरती तर पाहिजे ना. त्याच्या देहातून प्राण कसा बाहेर पडतो हे त्यालाच कळत नाही. मग त्यांनी सत्कर्म कसं करावा याच्याकरता पर्याय आला. आता पर्याय का, ज्याच्या देहातून प्राण बाहेर पडतोय तो जर काही सत्कर्म करण्याकरता शुद्धीवरती नसेल तर त्याला पर्याय दिला. ऐका, त्याच्या देहातून प्राण बाहेर पडायला लागला की कुटुंबातल्या लोकांनी त्याच्याकडून ते कर्म करून घ्यायचं. त्याला आतुरकाली कर्म म्हटलं जातं. पण कोणतं कर्म करून घ्यायचं? 3 कर्म करायचं. ऐका बरं का, हे कर्म किती मोठे माहितीये का? असं गरुड पुराणात वरून आलं. ऐका, तुम्ही आम्ही आयुष्यभर केलेलं पुण्य एका बाजूला, आयुष्यभर केलेलं पुण्य एका बाजूला, आणि देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर 15 मिनिटं केलेलं सत्कर्म एका बाजूला. एवढं मोठं कर्म हे, म्हणून हे कर्म अत्यंत महत्वाचं आहे. मग तो शुद्धीवरती नाही, मग घरातल्या लोकांनी त्याच्याकडून 3 कर्म करून घ्यावा, त्याला आतुरकाली कर्म म्हणावा. आता 3 कर्म कोणती? ऐका बरं का, नाही की 3 कर्मातलं पहिलं कर्म जीवात्म्याकडून करून घ्यावा. काय करावा? घरातल्या लोकांनी त्याच्या देहातून प्राण बाहेर पडायची वेळ आली की त्या घराण्याचा असणारा, ज्याला गुरु म्हटलं जातं, ऐका ऐका, प्रत्येकाच्या घराण्याला गुरु मिळालेला आहे. त्या अशा गुरुचं दर्शन त्या जीवात्म्याने केलं की तो उद्धारापर्यंत जातो. पण त्याच्याकरता अंतकाळाला घराण्याचा असणारा श्री गुरुचं त्याला दर्शन घडावा. पण याच्यावरती शंका घेतली महाराज, गुरु जर का दूरवरती असेल आणि गुरुचं वय झाले, गुरु जर का तिथपर्यंत येण्याकरता तयार नाही, मग याच्याकरता पर्याय काय? दुसरा पर्याय दिला. ऐका, गुरुचं दर्शन जर का जीवात्म्याला घडत नसेल तर मग काय करा? गुरुपर्यंत घरातल्या लोकांनी जा, गुरुच्या चरणाची पाद पूजा करा आणि गुरुच्या चरणाचं तीर्थ आणा आणि ते तीर्थ त्या जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्या. या 2 कर्माला गरुड पुराणामध्ये आतुर काली कर्म म्हणावा. एक तर गुरुचं दर्शन, नाही झालं तर गुरुच्या चरणाचं तीर्थ प्राशन करण्याकरता द्यावा. आता याच्यावरती शंका, महाराज आमच्या घराण्याला गुरुच नाही, आम्ही गुरुच करीत नाही, मग गुरुचं दर्शन कसं आणि चरणाचं तीर्थ कसं आणायचं? याच्याकरता दुसरा पर्याय दिला. आता ऐका, प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे ना, पाठीमाग घरात देवघर आहे का? नाही, नसलं तरी माना तरी हलवा कमीत कमी. हा आहे आहे. आता ऐका, त्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या एक शालिग्राम ठेवलेला आहे, भगवान विष्णूचं प्रतीक म्हणून. आता याच्यावरती थोडीशी शंका आहे बरं का, शालिग्राम देवघरात ठेवा का तुळशीमध्ये ठेवा? मला वेगळं कीर्तन करावं लागेल, पण मला आतुरकाली कर्माचा विचार करायचा. ऐका, देवघरामध्ये जर का शालिग्राम असेल अथवा तुळशी शालिग्राम असेल, तो शालिग्राम उचला आणि ज्याच्या हातून प्राण बाहेर पडणारे त्याला त्या शालिग्रामाचं दर्शन घडवा. आणि नसनच शालिग्राम तर दुसऱ्याच्या घरी जा, शालिग्रामाला स्नान घाला आणि शालिग्रामाचं ती तीर्थ ते जीवात्म्याला प्राशन करण्याकरता द्या, तरी तो जीवात्मा उद्धारापर्यंत जातो. या 2 कर्माला गरुड पुराणामध्ये आतुरकाली कर्म म्हटलं जातं. आणि आता शेवटची शंका, दोन्ही नाही जमलं तर एक करा, ज्याच्या देहातून प्राण बाहेर पडतोय त्या जीवात्म्याच्या मुखाला भगवंताचं शेवटच्या काळाला नाव आलं पाहिजे. पण त्याच्या मुखाला जर का नाव नाहीच आलं तर घरातल्या लोकांनी त्याच्या कडेला बसा आणि त्याच्या कडेला बसून भगवंताचं भजन करा. आणि भजन जर का केलं आणि भजनाचे शब्द त्याच्या कानावरती गेले तो जीवात्मा उद्धारापर्यंत जातो. या कर्माला गरुड पुराणामध्ये आतुर काली कर्म म्हणावा. वेळ कमी माझ्याकडं. हा कर्माच्या सिद्धांतातला पहिला सिद्धांत झाला. आता दुसरा सिद्धांत ऐका, त्याला म्हणावा आऊर्द देही कर्म. आहा, शब्द अवघड आहे पण फार महत्वाचा आहे बरं का. आऊर्द देही कर्म म्हणजे काय? आता ऐका, अगोदर जी कर्म सांगितली देहातून प्राण बाहेर पडायच्या अगोदर, पण आऊर्द देही कर्म म्हणजे आता ऐका, या देहातून प्राण बाहेर पडल्यानंतर देहाच्या संबंधाने जे जे कर्म केलं जातं त्या कर्माला गरुड पुराणामध्ये आऊर्द देही कर्म म्हणावा. मग त्यातलं पहिलं कर्म काय? देहातून प्राण बाहेर पडला की पहिलं कर्म देहाच्या संबंधाने त्याचा अंत्यविधी करावा. पण आता ऐका, तो अंत्यविधी करत असताना कसा करावा याला सुद्धा कर्म आहे बरं का. ऐका, ज्याच्या देहातून प्राण बाहेर पडलेला आहे त्याचा अंत्यविधी करत असताना असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, शक्यतो त्या असणाऱ्याला मृत पावलेला आहे त्याच्या प्रेताला मुखाग्नी देण्याचं काम शक्यतो त्याच्या मुलांनीच करावा. पण मुलांनी करत असताना त्याच्यामध्ये चिंतन आले, मुलांनी तो मुखाग्नी देत असताना असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे, मुखाग्नी दिलेलं सिद्धीला जातं. पण कधी जातं? ऐका, जो मुलगा मुखाग्नी देतोय तो मुखाग्नी देत असताना मुलाच्या अंगावरती श्वेत वस्त्र असावा. ऐका ऐका, आता फार मोठी शोकांतिक आहे.
बऱ्याच वेळा एखाद्या कुटुंबातलं मरण पावलं आणि मुलगा जर का अंत्यविधीला मुखाग्नी देण्याकरता गेला तर बरीच मुलं पॅन्टीवरती जातात. पॅन्टीवरती मुखाग्नी देऊ नये असं गरुड पुराणामध्ये वर्णन आहे. त्याच्याकरता त्याच्या अंगावरती कोणतं वस्त्र असावा? श्वेत वस्त्र असावा. म्हणून मी तर नेहमी असं म्हणतोय, एखाद्या कुटुंबात कुठं मेलं की त्याच्याकरता ते प्रेत झाकण्याकरता त्याला कापड आणतात. त्याला तुमच्याकडे किती मीटर कापड आणतात? तू पाठीमागं पांडेश्वरकर मेल्यावर कापड किती मीटर आणतात? बरं जाऊन द्या, मला त्याच्या अगोदर एक पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. इकडं पहा. त्याच्या अगोदर एका प्रश्न उत्तर द्या. तुमच्याकडं मरतं का कोण? नाही म्हणजे ती सांगा, म्हणजे कापड तिथून पुढे आणायला मरतं ना? मग आता उत्तर द्या, मेल्यानंतर त्याला कापड किती मीटर आणतात? नाही, नीट उत्तर द्या. कापड किती मीटर आणतात? तो का पाठीमागं कोणतरी मला हात केला. 7 मीटर कापड आणलं जातं. किती? मी म्हणे 7 नाही आणायचं, 11 मीटर आणायचं. का 11 मीटर आणायचं? ऐका, प्रेता करता 7 मीटर ठेवा आणि 4 मीटर बाजूला करा. का? आणि त्या 4 मीटरचे 2 भाग करा. 2 भाग, मी 2 भाग करण्याकरता सांगितलं का? असं वर्णन नाही. मुलांनी मुखाग्नी दिल्यानंतर जे वस्त्र परिधान करून स्मशानभूमीत गेलाय ते श्वेत वस्त्र त्याला पुन्हा घरी आणण्याची मुभा नसती. म्हणजे पांढरं वस्त्र परिधान केलेले त्या वस्त्रावरती त्याने मुखाग्नी द्यायचा आणि मुखाग्नी दिला की ते श्वेत वस्त्र तिथं टाका आणि 2 मीटर शिल्लक राहिले ते 2 मीटर परिधान करून त्याने काय करा? घरी या. असं किचकट ज्याच्यामध्ये सांगितले त्याला गरुड पुराणामध्ये आवर्तदेही कर्मामध्ये समावेश होतोय. याच्यावरती आणखी तासभर मी कीर्तन करीन, पण मला पुढे प्रकार चिंतन करायचे. 2 कर्माचे सिद्धांत झाले, आतुरकाली कर्म आणि आवर्तदेही कर्म. आता ऐका, दुसरे 4 शब्द घ्या. आता कोणते? संस्काराचे 2 प्रकार. पहिला संस्कार, प्रेत संबंधी संस्कार वेगळा. आता ऐका, या प्रेताच्या संबंधाने जे जे संस्कार केले जातात, विधी केले जातात, त्या विधीला प्रेत संबंधी संस्कार म्हणतात. आणि दुसरा संस्कार सांगितला पितर संबंधी संस्कार. आता ऐका, आपल्या पितरांच्या संबंधाने जे जे विधी केले जातात त्या विधीला संस्कार म्हणतात. आणि एक लक्षात ठेवा, पितरांच्या ऋणातून तुम्ही आम्ही आयुष्यभर मुक्त होऊ शकत नाहीत. बरीच पोरं म्हणतात, महाराज एकदा का वाढवलं तर श्राद्ध घातलं आम्ही मोकळं झालो. एक लक्षात ठेवा, गरुड पुराणकार म्हणतात जोपर्यंत देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत तुम्हाला आम्हाला पितरांचं स्मरण ठेवावं लागतं, अन्यथा त्याला मुक्ती मिळत नाही. देहात प्राण आहे तोपर्यंत. मग महाराज पितर संबंधी संस्कारामध्ये आम्ही आमच्या पितरांचं स्मरण करायचं, पण कोणत्या कोणत्या दिवशी? त्याला 3 विधी सांगितल्या. बारकाईने ऐका, पितरांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता त्यांचं स्मरण करा, पण 3 दिवस कोणते? पहिला दिवस वर्ष श्राद्ध, दुसरा दिवस अक्षय तृतीया आणि तिसरा दिवस आहे त्याला पितृपक्ष सांगितलं. या 3 दिवशी तरी आपल्या पितरांचं स्मरण करावा, याला पितर संबंधी संस्कार म्हणावा. झाले माझे 2 प्रकार. आणि आता शेवटचे 2 प्रकार ऐका. मार्गाचे 2 प्रकार. मेल्यानंतर तुम्ही आम्ही एकतर देव मार्गाने तरी जातो आणि नाहीच गेला तर तुमच्या माझ्या पुढे दुसरा मार्ग आहे, त्याला म्हणावा यम मार्ग. देव मार्ग किंवा यम मार्ग याला गरुड पुराणामध्ये मार्गाचे 2 प्रकार म्हणतात. आणि या 6 शब्दामध्ये गरुड पुराण आहे. हे ज्याला कळालं त्याने आपल्या पितरांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही. विठाला आणि एक लक्षात ठेवा, अशा पितरांचं जर का श्राद्ध नाही घातलं आणि पितरांचं स्मरण जर का नाही केलं, मी प्रमाण म्हणून आज वेळ घेणार नाही. महाराज म्हणतात की अशा वेळेस पितरांचं श्राद्ध नाही घातल्यानंतर पितर त्याचा तिरस्कार करतात, नवल नाही. समाज त्याचा तिरस्कार करतो, नवल नाही. ते एक अध्यक्ष बरं का, अशी एक गूढ अशा प्रकारची पुराणामध्ये कथा आली. ज्याने आपल्या पितरांचं श्राद्ध घातलं नाही, आई वडिलांच्या उपकाराला विसरला आणि आई वडिलांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता प्रयत्न केला नाही, पितर तिरस्कार करतात, नवल नाही. समाज तिरस्कार करतो, नवल नाही. त्याचा तिरस्कार कोण करतं? अशी पुराणामध्ये गूढ कथा आली. एवढी कथा ऐकली की प्रत्येकाने आपल्या पितरांचं श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही बरं का. त्याचा तिरस्कार कोण करतं? न श्राद्ध घालणाऱ्याचा. ऐका ऐका, काय झालं? एका स्मशानभूमीत प्रेत जळते. प्रेताच्या कडला त्या स्मशानभूमीत एक बाई बसलेली होती. साधूचं मार्गक्रमण झालं, पण साधूने जाता जाता पाहिलं भयानक स्मशानभूमीत प्रेत जळत असताना या प्रेताच्या कडेला कोण बसलेलं आहे. मग साधूने सहज त्या बाईकडे पाहिलं आणि त्या बाईला विचारलं तू कोण आहे म्हणून. तिने वर मान केली, साधूच्या चेहऱ्याकडे पाहून सांगितलं, महाराज या स्मशानभूमीमध्ये राहणारी मला चांडाळीन म्हणतात. तो चांडाळीन नावाचा शब्द ऐकला साधू थोडासा घाबरला. साधू पाठीमागच सरला आणि साधूने विचार केला
स्मशानभूमी अपवित्र, चांडाळीन अपवित्र. थांबण्यात अर्थ नाही, साधू निघणार. पण जात असताना साधूने ते चांडाळीची क्रिया पाहिली. चांडाळीने विचारलं, चांडाळणे या स्मशानभूमीत बसून तू काय करती? तेव्हा ती चांडाळीन म्हणली, महाराज मी माझं अन्न शिजवती. मग साधूने विचार केला, चांडाळीने अन्न शिजवती, पण तिचं अन्न काय आहे? मग साधूने विचारलं, तुझं अन्न काय आहे? ती चांडाळी म्हणली, महाराज आमच्यासारखी चांडाळीन तुमच्यासारखं अन्न खात नाही. मग अन्न काय? ती चांडाळीन म्हणली, महाराज मी फक्त कुत्र्याचं मांस खाते, ते कुत्र्याचं मांस मी शिजवती. मग तो साधूने विचार केला, किती अपवित्र जागा आहे. स्मशानभूमी अपवित्र, चांडाळीन अपवित्र, कुत्र्याचं मांस खाती अपवित्र. थांबण्यात अर्थ नाही. पण जाता जाता साधूने पाहिलं, चांडाळीन कुत्र्याचं मांस ज्या भांड्यामध्ये शिजत होती ती भांड जरा साधूला वेगळं वाटलं. मग साधूने विचारलं, चांडाळणे कोणत्या भांड्यामध्ये अन्न शिजवती? चांडाळीन म्हणली, महाराज आताच एक प्रिय जळले आणि त्या प्रियताची कवटी पडली, त्या कवटीमध्ये कुत्र्याचं मांस मी शिजवती. साधूने विचार केला, काय भयानक आहे चांडाळीन, आता थांबण्यात अर्थच नाही. पण साधूने विचार केला, कुत्र्याचं मांस ज्या माणसाच्या कवटी शिजवती, पण याला निखारा कुठून आणलेला आहे? मग साधूने विचारलं, चांडाळी जाळ कुठून आणला? चांडाळी म्हणली, बाबा ते पलीकडचं प्रेत जळते ना, त्या प्रेतातली 3 लाकडं काढल्यात, चुलीत टाकल्यात आणि त्याच्यावरती कुत्र्याचं मांस शिजवती. मग तो साधूने विचार केला, फारच अपवित्र जागा आहे, आता निघावा. पण जात असताना साधूने पाहिलं, एवढं अपवित्र अन्न चांडाळीने काहीतरी झाकण टाकून ते झाकलं होतं. साधूने विचार केला, एवढं अपवित्र अन्न आणि चांडाळीने का झाकलंय? मग कशाने झाकले विचारलं. ती चांडाळी म्हणली, महाराज त्याला झाकण कोणतं माहिती का? साधूने विचारलं, कोणतं? ती चांडाळी म्हणली, माझ्या डाव्या पायातली चप्पल घेतली आणि उलटी मी त्याच्यावरती टाकली आणि त्यांनी अन्न झाकले. आता साधू निघणार. पण साधूने जाता जाता विचारलं, चांडाळी एवढं अपवित्र अन्न, डाव्या पायातली उलटी चप्पल काढली आणि झाकण म्हणून टाकली, पण हे अन्न तू झाकलंय, पण का झाकले? चांडाळीन म्हणली, महाराज माझ्या अन्नाला कुणाची दृष्ट लागू नये याच्याकरता अन्न झाकले. आणि मग साधूला हसू आलं, अगं चांडाळे कुत्र्याचं मांस आहे, माणसाच्या कवटीत प्रेताच्या लाकडाचा निखारा आणि त्याच्या डाव्या पायातली उलटी चप्पल झाकण टाकली दृष्ट लागू नये म्हणून, पण तुझ्या अन्नाला कुणाची दृष्ट लागती? झाला माझा दृष्टांत, उत्तर घरी घेऊन जा. चांडाळीन म्हणली, महाराज माझ्या अन्नाकडे कुणीच बघत नाही, पण एकाची दृष्ट माझ्या अन्नाला लागते. साधूने विचारलं, मला जाणून घ्यायचंय तू कोण आहे, तुझ्या अन्नाला दृष्ट लागते? तेव्हा ती चांडाळीन म्हणली, महाराज माझ्या अन्नाला कुणाची दृष्ट लागत नाही, पण एकाची दृष्ट लागते. कुणाची? कुणाची? ती चांडाळीन म्हणली, महाराज ज्याने आई वडिलाच्या पोटी जन्म घेतलेला आहे, आई वडिलाच्या सेवेला विसरलाय आणि आई वडिलाचं श्राद्ध जो घालत नाही, असा जो आई वडिलावरती अपकार करतो, अशा दृष्ट माणसाची नजर माझ्या अन्नाला लागते, म्हणून मी माझ्या अन्नाच्या जवळ त्याला येऊन सुद्धा देत नाही. म्हणजे स्मशानभूमीमध्ये राहणारी चांडाळी सुद्धा अशा मुलाचा तिरस्कार करते. म्हणून प्रत्येकाने आपल्या वाड वडिलांचं श्राद्ध हे घालावाच. मी चकारांत शब्द टाकला. आणि एक लक्षात ठेवा, त्यांचं श्राद्ध घातलं म्हणजे तुम्ही आम्ही गाफील नाही राहायचं. का गाफील राहायचं नाही? का अर्थी ज्या अर्थी त्यांचं श्राद्ध झालं म्हणजे आपलं श्राद्ध, इकडे पा इकडे पा, त्यांचं श्राद्ध झालं म्हणजे आपलं श्राद्ध नाही. कळालं? जरा सोपं बोलू का? सोपं बोलू का? ज्या अर्थी ती मिली म्हणजे आपण मरणार. बाबा मरणार म्हणल्यावर चिरत टाकलं मधल्या बाबाने. तर बाबा नाही नाही, ती स्वीकार करा त्याचा. सोपं विचारू का? मरणारे करा आणणार तुम्ही सगळी, नाही त्याच्यात मी पण आलो. बरं जाऊन द्या, तुम्ही चिर नका टाकू, नका लई काळजी करू, जरा पाठीमागं पाठीमागं. बाबा मरणार करा आणणार आहेत. बाबाने तर उलट तोंड केलं मरणारे म्हणल्यानंतर. जरा इकडे इकडे आमच्या आजी वगैरे बसल्यात पाठीमागे, इकडे कोपऱ्यात तिकडे तिकडं. आजी मरणार करा आणणार आहेत. तो का त्या कोपऱ्यातल्या आजीने तोंडाला पदर लावला, मला म्हणती मुड द्या तूच मर. मरण नावाचा शब्द एवढा भयानक आहे, पण माणसं मात्र त्याचा स्वीकार करत नाही. तर एक लक्षात ठेवा, तो मृत्यू का निश्चित आहे? आमच्या तुकोबायांनी उत्तर दिलं, आता मेला पंजा मेला, आता मेला पंजा मेला, बाप मसन गेला, आता मेला पंजा मेला, आता मेला टाळ 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 टाळ. वा वा. आता मेला पंजा मेला, बाप मसन गेला, आता मेला पंजा मेला. मला टाळाचा नाद झाला पाहिजे. टाळ वाजवा तुम्ही, टाळ टाळ. हा हा, क्या बात आहे टाळ करी. वा वा. हा हा वा. हा हा.
अजमीला पंजामीला अजमीला पंजामीला बाप मसन गेला अजमीला पंजामीला मेला पंजाबेला अजमेला पंजाबेला बाबा बाप मसना गेला अजमेला पंजाबेला देखत देखत नात पंतो तोही तैसा झाला देखत देखत प्रथमेश देखत देखत नात पंतो तोही तैसा झाला उठा उठा धागा पाठी उठा उठा धागा पाठी दयाली मोठी उठा उठा धागा पाठी वा 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 वा. उठा उठा जागा पाठी भय आली मोठी. अहो संतांनी तुम्हा आम्हाला जाग करण्याचं काम केलं. वा वा. नका नका जाग होय ना, पण आम्ही बिंबीच्या देठापासून म्हणलो एवढं कळलं तरी बाद झालं, एवढं कळलं तरी वा. पुढच्या थोडं कळलं, पाठ्यमाग नुसते बघतात. महाराज म्हणतात की अरे का मृत्यू निश्चित आहे, प्रत्येक पिढ्याचा विचार केला तर सगळी जण गेली. खापर पंजोबा गेला, पंजोबा गेला, आजोबा गेला, काहींचा वडील गेला. एवढीच नाही तर काहींनी डोळ्यासमोर मुलगा गेलेलं पाहिलं, काहींच्या डोळ्यासमोर नातू गेला, पंतू गेला. एक वाईट वाटणारा प्रश्न विचारतो, ऐका ऐका. पाठीमागली गेली आणि काहींच्या डोळ्यासमोर पुढची गेली. इकडे पा इकडे पा. पाठीमागली गेली आणि पुढची गेली. आता मध्ये कोण राहिले हो? हा वा, गोड उत्तर दिलं. मध्ये कोण राहिले? आपणच राहिलेली. मागली गेली पुढची गेली म्हणजे आपण जाणार आहे, याच्यात बदल होणार नाही. निश्चित 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 जाणार आहे. याच्यावरती काहींनी बापू आक्षेप घेतला बरं का. विचारलं महाराज, जाणार निश्चित आहे, पण विज्ञान फार पुढे गेलेलं आहे. आम्हाला जर का आमचा मृत्यू कळाला, आम्ही मृत्यूच्या बाबतीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू. बारकाईने ऐका, मृत्यू जरी तुम्हाला आम्हाला कळाला तरी मृत्यू मात्र मृत्यू लोकात कोणाला चुकवता येत नाही. मृत्यू कळतो, मृत्यू कळतो. मृत्यू आपलं पहिलं लक्षण देतो, 6 महिन्यापूर्वी लक्षण देतो. म्हणून बारकाईने ऐका, महाभारतामध्ये अत्यंत गोड चिंतन आले. बारकाईने ऐका, प्रत्येकाला आपापला मृत्यू जर का जाणून घ्यायचा असेल तर मृत्यूचं पहिलं लक्षण प्रत्येकाला मिळतं 6 महिन्यापूर्वी मिळतं. किती महिन्यापूर्वी? इकडे पा इकडे पा. मृत्यू आपला ओळखायचा कसा? 6 महिन्यापूर्वी कळतं. ते लक्षण कोणतं मी सांगणार नाही. महाभारतामध्ये जन्मेजय राजाला मृत्यूची 3 लक्षणं सांगितली. त्यातलं पहिलं लक्षण सांगितलं, 6 महिन्यापूर्वी तुमचा माझा मृत्यू कसा ओळखायचा. ऐकायचंय का मृत्यू कसा ओळखायचा आहे? फक्त पाया पडतो, घाबरू नका, ऐकलं तेवढं करा फक्त. हा ऐका ऐका, मृत्यू कसा ओळखायचा, मृत्यू कसा ओळखायचा. मृत्यूचं पहिलं लक्षण मिळलं 6 महिन्यापूर्वी तुम्हाला आम्हाला लक्षण मिळतं. कोणतं? इकडे पहा. ते मला एक थोडं पहिल्यांदा एका प्रश्नाचं उत्तर द्या. ते मी जरा एकूण सुपेकून येत असताना मला ते थोडी दिशा कळली नाही, माझ्याकडून थोडी दिशाभूल झालेली. मला इथं वरती द्या. आपली इथं पूर्व दिशा कोणती बरं? इथं या साईडलाच आहे ना. ऐका ऐका, आता इकडे पहा. 6 महिन्यापूर्वी मृत्यू कसा ओळखायचा. इकडे पहा इकडे पहा. इकडं पूर्व आहे ना. आता ऐका, आता पूर्वेला उद्या दिवस उगवला की काय करा, सकाळ उठा, आंघोळी करू नका. पूर्वेला दिवस उगवला, दिवस थोडासा वरती आला असा हातभर की काय करा, पूर्वेला पाठ करा आणि पश्चिम दिशेला चाला. इकडे पहा, मृत्यू कसा ओळखायचा. पूर्वेला पाठ करा आणि पश्चिमेला चाला. आता मला उत्तर द्या, पूर्वेला पाठ केली आणि पश्चिम दिशेला चालू लागला तर पूर्वेला दिवस उगवल्यामुळे तुमची माझी सावली पडायला पाहिजे. कुठं? पाठीमाग मन मोकळेपणाने बोला, घाबरू नका अजिबात. कुठं सावली पडली पाहिजे? पश्चिम दिशेला. गोड उत्तर दिलं. आता ऐका, 6 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा. इकडे पहा, पूर्वेला पाठ केली आणि पश्चिमेला चाल लागला तर प्रत्येकाची सावली पश्चिम दिशेला पडायला पाहिजे. पण महाभारतकार म्हणतात, ज्याचा मृत्यू 6 महिन्यावरती आलेला आहे अशा माणसाची सावली पश्चिम दिशेला न पडता त्या माणसाची सावली दक्षिण दिशेला पडली की त्याने ओळखायचं मी 6 महिन्यामध्ये मरणार. फक्त पाया पडतो, उद्या प्रयोग कुणी करू नका. एवढा फक्त एवढा उपकार करा, एवढा उपकार करा. ते काहींनी याच्यावरती उत्तर दिलं बरं का, काहींनी याच्यावरती उत्तर दिलं, महाराज
6 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा, पण आमचं 6 महिने निघून गेलं ना, याच्यापेक्षा कमी लक्षण. आता महाभारतकाराने दुसरं लक्षण दिलं. कोणतं लक्षण? 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा. ऐका ऐका, तुमचा माझा मृत्यू 3 महिन्यावर कसा ओळखायचा. बाहेर काय नाही का, 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा. आता एक मला पहिला, इथं जवळ तळ वगैरे आहे का? इथं जवळ आसपास नदी वगैरे काय जवळ आहे ना? जवळच नदी, पाणी आहे का? आहे ना? आता ऐका, 3 महिन्यावरती मृत्यू कसा ओळखायचा. आता कीर्तन झालं की आपला मृत्यू ओळखण्याकरता काय करा, नदीच्या जवळ जा, पण किती जा? गुडघे इतक्या पाण्यात जा. पहा, ऐका ऐका, 3 महिन्यावर मृत्यू कसा ओळखायचा. गुडघे इतक्या पाण्यात जा आणि पाण्यामध्ये डोकवा. ती पाण्यामध्ये पाहिल्यानंतर आपल्याला आपलं काय दिसन? पाण्यात काय दिसन? प्रतिबिंब. इकडे पहा, 3 महिन्यावर मृत्यू कसा ओळखायचा. पाण्यामध्ये पहा, पण ज्याचा मृत्यू अध्यक्ष 3 महिन्यावरती आलेला आहे, अशा माणसाने पाण्यामध्ये पाहिल्यानंतर त्याला पूर्ण शरीर दिसन. पण ज्याचा मृत्यू 3 महिन्यावरती आलेला आहे, अशा माणसाने पाण्यामध्ये पाहिलं की त्याला आपलं मस्तक दिसणार नाही. आणि मस्तक नाही दिसलं तर ओळखायचं माझा मृत्यू 3 महिन्यावरती. वा वा, फक्त घाबरू नका, हे परत एकदा सांगणे. ते काहींनी उत्तर दिलं महाभारतकारांना, महाराज 3 महिन्यावरती मृत्यूचं लक्षण सांगितलं, पण आमचं 3 महिने निघून गेलं. आता कसा ओळखायचा? आता शेवटचं लक्षण, 15 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा. ऐका रे, रस्त्यावरचे पण ऐका, सगळे ऐका, हातात हात द्यायची वेळ नंतर आहे. ऐका ऐका, 15 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा. ऐका, आता काय करा, माझं कीर्तन झालं की ज्याला मृत्यू ओळखायचं त्याने काय करा, आपापल्या घरी जा आणि घरी गेलं की आंघोळीच्या स्नानगृहात जा आणि आंघोळ करण्याकरता बसा आणि आंघोळ करण्याकरता बादली भरून घ्या. महाभारतकार म्हणतात, तांब्या घेऊच नका, आखी बादली वतला आणि डोक्यावरती वता. डोक्यावरती वतल्यानंतर आंघोळ करत असताना ऐका, ज्याचा मृत्यू 15 दिवसावरती आलेला आहे, आंघोळ करत असताना ऐका, 15 दिवसावरती मृत्यू आलेला आहे, अशा माणसाने आंघोळ करत असताना ज्याचं दोन्ही खांद, इकडं पहा, दोन्ही खांद आणि छातीचा मधला भाग कोरडा राहिला की ओळखायचं आपला मृत्यू 15 दिवसावरती आलेला आहे. आता याच्यावरती प्रतिमे दादा असं म्हटलं, महाराज 15 दिवस लय झालं, याच्यापेक्षा आमचा मृत्यू ओळखण्याची आणखी काही लक्षणं सांगा. आता ऐका, 9 दिवसावरती मृत्यू कसा ओळखायचा. कानात बोट घाला, आवाज नाही आला 9 दिवसावरती. याच्यापेक्षा कमी सांगा. डोळं घट्ट पकडा, डोळं घट्ट पकडल्यानंतर आतमध्ये अशा गोल गोल रिंगा दिसतील, पण नाही दिसल्या 7 दिवसावरती मृत्यू. याच्यापेक्षा कमी सांगा. इकडे पहा, कीर्तनामध्ये बसल्यास तर काय करा, फक्त असं तिरक बघा. ती तिरक बघितलं, प्रत्येकाने असं तिरक बघितलं का नाही, ते तिरक बघण्याच्या अगोदर काय करा, तिरक बघा आणि लगेच आपली नजर वर फिरवा. ती तिरक बघून नजर वर फिरवली, आपल्याला आपलं काय दिसन? काय दिसती? पाया पडू का बाबा तुमच्या? लगेच नका बघू, घाबरू नका, अजिबात नका घाबरू, नका घाबरू. ती वर पहा, प्रत्येकाला आपापली भवई दिसन आणि भवई जर का नाही दिसली तर ओळखायचं माझा मृत्यू 5 दिवसावरती आलेला आहे. आता याच्यापेक्षा कमी नाहीच. ऐका ऐका, कीर्तन बसल्यानंतर काय करा, असं तिरक बघा. ती तिरक बघितलं, प्रत्येकाला नाकाचा शेंडा दिसतोय. ती तुमचं जाऊन द्या, मला दिसतोय का बघून द्या पहिला. दिसतोय दिसतोय, हा इकडे पहा, इकडे पहा. नाकाचा शेंडा प्रत्येकाला दिसन, पण नाकाचा शेंडा जर का तुम्हाला नाही दिसला तर त्याने डोळं दाखवून ओळखायचं उद्या मी नाश्ता करण्याकरता शिल्लक राहणार. मी म्हणत नाही, माऊली म्हणतात, तेची दिनी मना राम कृष्ण, तेची दिनी मना राम कृष्ण तेची दिनी मना, राम कृष्ण तेची दिनी नासागरीचे अग्रा नदीसे नयनी, नासागरीचे अग्रा नदीसे नयनी, नासागरीचे अग्रा नदीसे नयनी, नासागरीचे अग्रा नदीसे नयनी, नासागरीचे अग्रा नदीसे चला चला टाळकरी, टाळ टाळ, हा नदीचे नयन, क्या बात है, टाळकरी, हा नासागरीचे अग्रा वा वा, नदीसे नयनी नयनी, नासागरीचे अग्रा
सागरीचे आग्रा नदीसे नयनी ना सागरीचे आग्र नदीसे नयानी ना सागरीचे आग्रा नदीसे नयनी ना सागरीचे आग्र नदीसे नयानी सागरीचे अग्र नदीचे नयनी वा वा सागरीचे अग्र नदीचे नदीसे नयनी सागरीचे अग्र नदीचे नयनी नदीचे अग्र नदीचे नयनी तिची दिनी मना रामकृष्ण तिची दिनी मना रामकृष्ण तिची दिनी मना रामकृष्ण तिची दिनी मना रामकृष्ण ना सागरीचे आग्रा नदीसे नयनी ना सागरीचे आग्रा नदीसे नयानी ना सागरीचे आग्रा नदीसे नयनी सागरीचे अग्र नदीचे नयनी 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 विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात नासागरीचे आग्र ऐका ऐका रे गाफील राहू नका आणि जरी कळला तरी त्याच्यात बदल होणार नाही नासागरीचे आग्र नदीसे नयनी मग माऊली म्हणतात तेची दिनी मना रामकृष्ण आता उद्या आपण शिल्लक राहणार नाही पण बारकाईने ऐका एवढी जरी लक्षणं कळलं तरी मृत्यू वाचवता येत अनेकांनी प्रयत्न केला एक मी जाता जाता आज एक गोड उदाहरण देऊन जाणार आहे जागतिक पातळीवरती सर्वात मोठा एक कलाकार होऊन गेला अमेरिकेचा त्याचा नियम होता आयुष्याच्या हयातीमध्ये एका देशामध्ये फक्त एकच शो करायचा आणि असं मी पण ऐकून बरं का असा असताना तो जागतिक लेवलचा कलाकार भारतातल्या फक्त मुंबईमध्ये एकदाच आला त्याला स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरेंनी त्याला एकदा आणला होता मला वाटते तो किती 92चा काहीतरी कालावधी त्याला एकदा भारतात आणला होता आणि त्याने भारतातले फक्त मुंबईमध्ये फक्त एकच शो केला होता एवढा जागतिक लेवलचा तो कलाकार होता आजपर्यंत तसा कलाकार झालाच नाही आणि त्याच्या कलेच्या पाठीमागं अमेरिकेची सत्ता सुद्धा त्याच्या पाठीमागं धावत होती पण ते एक उद्दिष्ट होतं त्याचं उद्दिष्ट होतं तो नास्तिक प्रवृत्तीचा होता देवाला मानित नव्हता आणि त्याचं म्हणणं होतं मी या मृत्यू लोकातील मृत्यूच्या विरोधात जाणार आणि मला 150 वर्ष जगायचे नास्तिक प्रवृत्तीचा एवढा मोठा आणि 150 वर्ष जगण्याकरता त्याचा अंतिम काळ जवळ आला बारकाईने ऐका अंतिम काळ जवळ आला तर त्याने जगभरातील 15 डॉक्टर आपल्या खाटेच्या कडेला उभा केले का आपला प्राण वाचवण्याकरता 15 डॉक्टर आणि एवढे डॉक्टर त्याच्या खाटेच्या कडेला उभं होते पण असं वर्णन केलं जातं 150 वर्ष जगण्याची इच्छा घेणारा तो जागतिक लेवलचा कलाकार आहे त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन आहे नास्तिक होता देवाला मानित नव्हता 150 वर्ष जगायचे सत्ता हातात आहे संपत्ती हातात आहे प्रतिष्ठा हातात आहे विज्ञान हातात आहे पण असं म्हटलं जातं एवढा नास्तिक प्रवृत्तीचा मायकल जॅक्सन 150 वर्ष जगण्याची इच्छा केली पण फक्त वयाच्या 50व्या वर्षी देवाने कधी उचलला जगाला कळलंच नाही आपल्या मृत्यूची किती तयारी करा मृत्यू कोणाला सोडत नाही का मृत्यूच्या अधीन प्रत्येकाला जायचे याच्याकरता आणखी गोड उदाहरण दिलं जातं बरं का असं म्हटलं जातं जग जिंकण्याकरता निघालेला ज्याला म्हणावा सिकंदर राजाने जग जिंकलं पण त्याला शेवटचा काळ कळून चुकला प्रधान सेवकांना बोलवून सांगितलं माझा अंतिम काळ जवळ आलेला आहे मी मेल्यानंतर माझ्या 3 इच्छा पूर्ण करा ऐका रे आपल्या इच्छा काहीच नाही तर एवढा मोठा सिकंदराची इच्छा काय होती त्यांनी सांगितलं मी मेल्यानंतर माझी जर का अंत्ययात्रा निघाली तर माझ्या प्रेताला खांदा देण्याकरता हे जे वैद्य आहेत ना जगभरातले या वैद्यांना खांदा देण्याकरता सांगा पहिली इच्छा दुसरी इच्छा मी मेल्यानंतर एका बाजूला माझे सैनिक उभा करा आणि एका बाजूला माझी संपत्ती ठेवा आणि तिसरी इच्छा मी मेल्यानंतर माझं दोन्ही हात असं पाठीमागं सोडा त्या प्रधान सेवकाने सिकंदर राजाला विचारलं महाराज आम्ही तुमच्या 3 इच्छा पूर्ण करू पण 3 इच्छा का व्यक्त केल्या ऐका रे सिकंदर राजाचं उत्तर काय होतं माझं कीर्तन संपत आलेले मृत्यू का निश्चित आहे एवढा मोठा सिकंदर राजा 3 इच्छा पहिली इच्छा व्यक्त केली होती वैद्यांना मेल्यानंतर मला खांदा देण्याकरता सांगा का खांदा देण्याकरता सांगा सिकंदर राजाने उत्तर दिलं त्याचं कारण आहे जगभरातलं वैद्य मी गोळा केलं जगातलं डॉक्टर वैद्य गोळा केलं का माझा प्राण वाचवण्याकरता पण एवढं मोठं वैद्य माझ्या कडेला उभा असताना सुद्धा
माझा प्राण वाचवू शकले नाही तर याच्याकरता त्यांना खांदा देण्याकरता सांगा. दुसरी इच्छा, संपत्ती एका बाजूला आणि सैनिक एका बाजूला. का? या जगाला कळून द्या, ज्या सैनिकाच्या जोरावरती सिकंदराजाने जग जिंकलं नाही कामाला आली, ज्याने जगभरातली संपत्ती गोळा केली पण पैसा त्याच्या कामाला आला नाही. मग दोन्ही बाजूला दोन उभा करा आणि मी मेल्यानंतर माझं दोन्ही हात असं पाठीमागं सोडा. का? त्याचं उत्तर दिलं सिकंदराजाने, कारण जगाला कळून द्या, एवढा मोठा सिकंदराजा जन्माला येत असताना रिकामाच आला आणि आज मरताना सुद्धा मनमोकळेपणाने बोला. जन्माला येत असताना रिकामाच आला आणि आज मरतोय सुद्धा रिकामात मरतोय. मग एवढ्या मोठ्या लोकांना जर का प्राण वाचवण्याकरता प्रयत्न करून अयशस्वी ठरले, आपले प्राण वाचणार नाहीत म्हणजे आपल्याला मात्र जाणं निश्चित. आता उत्तर द्या. आणि मग मेल्यानंतर आपला पहिला मुक्काम कुठं पडतो? गोड उत्तर द्या. मेल्यानंतर पहिला मुक्काम कुठं पडतो? कोण म्हणलं पाठीमागं सासरवाडीला? नाही नाही नाही, आता नाही काडीची किंमत. पहिला मुक्काम तुमचा माझा पडतो कुठं माहिती का? असं एक ते गोड वाक्य बरं का बाप्पू, असं गोड वाक्य असं म्हटलं बारकाई नाही का? ऐका ऐका, आपल्याला किंमत कुठपर्यंत आहे ऐका. फुलामध्ये जोपर्यंत सुगंध आहे तोपर्यंत फुलाला किंमत आहे. भुईमुगाची शेंग आहे, जोपर्यंत त्याच्या शेंगदाणा आहे तोपर्यंत भुईमुगाला किंमत आहे. आणि तिसरा शब्द ऐका, या देहामध्ये जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत तुम्हा आम्हाला किंमत आहे. पण पुढचा सिद्धांत घ्या, फुलातला सुगंध संपला, फुलाचा मुक्काम उकारड्यावरती. भुईमुगाची शेंग आहे, शेंगदाणा बाहेर पडला की टारपण्याचा मुक्काम चुलीत आहे. आणि तुमच्या माझ्या शरीरातला प्राण बाहेर पडला की तुमचा माझा मुक्काम हे लक्ष्य ठाब स्मशानीता, लक्ष्य ठाब स्मशानीता. चला चला काय करूया, झाला प्रेत रूपा शरीराचा भावा, ही झाला प्रेत रूपा शरीराचा भावा, ही लक्ष्याला ठाब स्मशानीता, लक्ष्याला ठाब स्मशानीता. वा वा वा, स्मशानीचा. वा, तुमचा माझा मुक्काम पडला. तुकोबराय म्हणतात कुठं पडला? वा वा, हे आदरणीय आमच्या बाप्पू झालं, बाळासाहेब झाले, पुढच्या लोकांनी टाळ्या वाजवल्या. म्हणजे मेघ आलेली चाल तुम्हाला कळली वाटतं, मला वाटते ते चाल ही कळली पाहिजे बरं का. म्हणून मी नेहमी सांगतो बरं का, फक्त आमच्या कीर्तनालाच नका येत जाऊ, कधी कधी पाहुण्या रावळ्यांची जागरण गोंधळाला पण जात जा, म्हणजे कळत जाईन कोणत्या चाली. आता लक्षात आले, आता लक्षात आले. मला वाटते तुमचा माझा पहिला मुक्काम पडला कुठे पडला? स्मशानभूमीत पडला. आणि खरं सांगू का, ही स्मशानभूमी पाहिली ना, बाल्या बाल्यांची तंद्री उतारते. किती उन्मत्त असून द्या, पण स्मशानभूमी पाहिली असा नीटच चालल्याशिवाय राहणार नाही. कारण स्मशानभूमी पाहिली की स्मशानभूमी सांगतो, ए लय नको उन्मत्त वागू, जरा जमनेवरती पाय राहून दे, लय हवेत नको चलू, लय अहंकार नको बाळगू, सत्ता संपत्ती ऐश्वर प्रतिष्ठा मान सन्मानाचा. का? कारण ती स्मशानभूमी पाहिली की स्मशानभूमी सांगते, ही सगळं बाजूला ठेवून मेल्यानंतर तुला माझ्यापाशी यावं लागन. आणि हे कळलं की माणूस नीटच जगतो बरं का. मी तुमचा नाही सांगणार, माझंच सांगणार मी. हा ते आम्हाला काय होतं माहिती का, म्हणजे बाकीच्यांचं नाही पण माझंच सांगणार. मी वैयक्तिक मी काल्याच्या कीर्तनं करता, जवळजवळ 70-80% माझ्याकडे काल्याची कीर्तनं प्रतिमे दादाला माहिती असतात. आणि राहिलेलाच काळ श्राद्धाच्या कीर्तना करता वेळ भरपूर असतो. म्हणून या 2 कार्यक्रमाकरता मी दररोज सकाळ घर सोडतो. पण ते काय होतं, रात्रीचा येण्याकरता उशीर आणि सकाळ लवकर उठून उडकायच्या नादात गडबड. त्या गडबडीमध्ये काय होतं, आमच्या घरामध्ये एक छोटंसं देवघर आहे. ते गडबडीमध्ये मी देवघराकडे पाहतच नाही, देवाचं दर्शन करत नाही. चुकतं माझ्याकडून, कधी कधी चुकतं. तसाच बाहेर पडलो की बाहेर ज्योतिबाचं मंदिर आहे, त्या ज्योतिबाकडे सुद्धा मी पाहत नाही, चुकतं दर्शन माझ्याकडून. पुढे तसाच निघतो मी गडबडीत. पुढे गेलो की गणपती बाप्पाचं मंदिर आहे, ते पण दर्शन चुकतं. आणखी पुढे गेलो की जगदंबा मातेचं मंदिर आहे, ते पण दर्शन चुकतं. सगळी देवाची दर्शन करायला मी चुकतो. पण गावाच्या बाहेर पडत असताना 3ऱ्या टर्नला आमच्या गावात एक जागा आहे, त्या जागेचं दर्शन करायला अध्यक्ष मी कधी विसरत नाही. हा कोणती? वा, इकडे आमच्या आजीने गोड उत्तर दिलं. कोणती जागा आहे? स्मशानभूमी. काय होते माहिती का, मलाच कळत नाही. मी तिथं गेलो, माझी गाडी किती फास्ट असून द्या, आपोआपच गाडीचं स्पीड कमी होतं. आणि गाडीचं स्पीड कमी झालं आणि मग मला कळतं, गाडीचं स्पीड कमी झालं की मी गाडीची काच खाली घेतो. आणि गाडीची काच खाली घेतली
की मी तिच्याकडे बघतो आणि मी त्या स्मशानभूमीकडे पाहिलं की ती माझ्याकडे बघते आणि तिने माझ्याकडे बघितलं की ती स्मशानभूमी मला तिकडून म्हणते. मला काय म्हणते माहिती का? ती स्मशानभूमी मला म्हणते महाराज 2 नाही 3 कीर्तन कर. 2 नाही 3 कीर्तन कर. पण किती पळाला तरी एक दिवशी शेवटी तुला कुठं यायचंय? इथे यायचंय. आणि हे कळलं की माणूस आयुष्यात सरळ जगल्याशिवाय राहणार नाही. म्हणून स्मशानभूमी प्रत्येकाला आठवली पाहिजे. कारण स्मशानभूमी तुम्हा आम्हाला मृत्यू सांगते आणि ज्याला मृत्यू कळला तो सरळ चलतो. म्हणून एक लक्षात ठेवा, आयुष्यात हातामध्ये काही राहणार नाही. किती कामा करता पळालो, काम हिथं ठेवायचे. आणि काय काय लोक म्हणतात महाराज आम्ही आयुष्यभर काम करणार. ते कुणी गायलंय ते मला माहित नाही बरं का दिनेश दादा, कुणी गायलंय ते मला माहित नाही. फक्त कुणी वाईट वाटून घेऊ नका. आयुष्यभर माणसं म्हणतात मला हे काम करायचं. काय म्हातारी पर टेकायला आल्या तू, पण हातातलं काम सोडित नाही तू. ती म्हणतात मी मेलो मागल्यांचं कसं होईल. घरातली म्हणतात तू मरूनच बघ, श्राद्धाला गुलाबजामुनच घालतो लोकांना. पण ते काम सोडितच नाही तो. एक लक्षात ठेवा, ज्या कामामध्ये तुम्ही आम्ही गुंततोय ना, ते काम करणाऱ्या माणसाला कधी कधी माहित नाही. अरे ज्या कामावरती विश्वास ठेवून काम करतोय ना, तू मेल्यानंतर ती काम शेवटी तुझ्या कामाला येणार आहे. कुणी म्हणलंय ते मला माहित नाही. दादा थोडासा विकू दे, मी प्रयत्न करून बघतो, जमलं तर बघा. ते कुणी म्हटलंय ते मला माहित नाही बरं का. त्यांनी म्हटले फक्त वाईट वाटून देऊ नका कुणी, फक्त ते कुणी म्हटले ते मला माहित नाही. असं गोड म्हटलेलं आहे. लाकूड बोले सुताराला, काय घासायचे ते घास मजला. एक दिवस ऐसा येईला, मीच जाळीना तुझला. शब्द फार गोड येता. पुढचा ऐका रे, पुढचा ऐका. मडक बोले कुंभाराला, ही मडक बोले कुंभाराला, काय घडवायचे ते घडव मजला. एक दिवस ऐसा येईला, मीच पाणी पाजिला तुझला. आणि शेवटी ऐका रे दादा, शेवटी ऐका. कापड बोले शिंप्याला, ही कापड बोले शिंप्याला, काय कापायचे ते काप मजला. एक दिवस ऐसा येईला, मीच झाकीना तुझला. झालं माझं गीत बरं का, झालं. एवढं गोड शब्द आहेत त्यातले, एवढे गोड शब्द आहेत. याच्यातून बोध घ्या. हे काय कुठं गाथेत नाही बरं का, नाही तर उद्या विचारताना कोणत्या गाथेत लिहिलेले म्हणून बरं का. पण शब्द एवढे गोड आहेत ते तुम्हा आम्हाला चाहूल देते. अरे माझ्या करता किती काम करतो रे. आयुष्यभर जरी काम केलं मी मात्र संपणार नाही, पण तू मात्र एक दिवशी संपणार आहे. आणि तू संपला की शेवटी मीच तुझ्या कामाला येणार आहे. म्हणून आयुष्यभर या कामामध्ये वेळ घालू नका. काय करा, देवाला आठवा. पण काय झाले, आपल्याला आपला देव कधी आठवतच नाही. एक गोड वाक्य बोलू का, 1-2 मिनिटं घेतो बरं का मी तुमचं, ऐका. तुम्हा आम्हाला देव आठवतो, पण कधी आठवतो माहिती का? इकडे पा. तुम्हा आम्हाला देव आठवतो कधी माहिती का? एक तर मृत्यूच्या समयाला, आणि 2 नंबर देव आठवतो संकटाच्या अडचणीच्या वेळेस. इतर वेळी देव आठवत नाही. बऱ्याच लोकांना अडचणीच्या काळात संकटात देव आठवतो बरं का. ते आज येतात बरं का, आज येतात ते मला एक सुंदर लेख मोबाईलला वाचायला मिळाला. ते प्रत्येकाच्या खिशात आता ते विज्ञानाने मोबाईल दिलाय, पण त्या मोबाईलचा कसा उपयोग करायचा हे ज्याच्या त्याच्यावरती. आता ते मोबाईलचा कोण कसं उपयोग करते मला सांगत नाही. ते काय होते, आम्ही धावपळीमध्ये बापू काय होते, बऱ्याच वेळा आम्हाला ग्रंथ वाचणं होत नाही. ते मी त्यावेळेस अशा प्रवासात ना मी माझ्या मोबाईलचा उपयोग करतो आणि त्यातले सुंदर लेख वाचण्याचा प्रयत्न करतो. आज मी पाटसपासून टोल नाका सोडल्यानंतर एवढा बाळला, आज मला तो ठेवाशी वाटतो तुमच्या पुढं. ऐका काय लेख होता. एका आजोबाच्या छातीमध्ये चमक मारू लागली. मोठ्या घरचं म्हातारं होतं. घरातले उचललं आणि दवाखान्यात नेलं. डॉक्टरने तासाभरातच चेकअप केलं आणि सांगितलं उद्या बाबांच्या हृदयाचं ऑपरेशन करावं लागन तर म्हातारं जगन म्हणून. घरातल्याने सांगितलं किती खर्च होऊन द्या, हृदयाचं ऑपरेशन करा, पण घरातलं आमचं आजोबा मात्र वाचलं पाहिजे. डॉक्टरने मात्र ऑपरेशन करता आतमध्ये घेतलं. एवढं किचकट ऑपरेशन होतं की डॉक्टरची टीम आहे, त्या टीमला म्हाताऱ्याच्या हृदयाचं ऑपरेशन करण्याकरता 4 तास लागले.
आणि 4 तासाच्या अथंग प्रयत्नानंतर आजोबाच्या हृदयाचं ऑपरेशन यशस्वी झालं. आणि यशस्वी झाल्यानंतर मग मात्र डॉक्टर बाहेर आले आणि नंतर काही कालावधी गेल्यानंतर म्हातारं बाहेर काढलं, जनरल मध्ये आणलं आणि म्हातारं शुद्धीवरती असताना डॉक्टरांनी सहज आजोबाचं चेकअप करण्याकरता आले आणि सांगितलं, बाबा आता काळजी करू नका, हृदयाचं ऑपरेशन यशस्वी झाले, बिंदास राहा, आता 20 वर्ष तुम्हाला काळजी नाही कसलीत. डॉक्टरांचे शब्द ऐकले म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरती हास्य आलं. ऐका रे, पण ते हसत असताना म्हाताऱ्याच्या हाताची ती नाडी तपसत असताना डॉक्टर जाता जाता म्हणले, आजोबा हृदयाचं ऑपरेशन झालं, सहज नाही झालं. तुम्हाला माहिती का, या तुमच्या हृदयाचं ऑपरेशन करण्याकरता आमच्या डॉक्टरांच्या टीमला 4 तास खपावं लागलं, तेव्हा तुमचं ऑपरेशन यशस्वी झाले. बाबा म्हणले, फार मोठे उपकार झाले. डॉक्टर म्हणले, उपकार नाही झालं, ह्या 4 तासाचं ऑपरेशन करीत असताना या 4 तासाचं 10 लाख रुपये बिल झाले. ते 10 लाख ऐकलं म्हाताऱ्याचा चेहराच पडला जागेवरती. ते डॉक्टरांना वाटलं, म्हाताऱ्याला वाईट वाटलं, काय न. आणि मग जाता जाता डॉक्टरांनी परत म्हाताऱ्याकडे पाहिलं तर डोळ्यातला अश्रू पाहिल्यानं सांगितलं, बाबा डोळ्यातले अश्रू पुसा, तुमची परिस्थिती पाहून मी 10 लाख नाही घेणार, 2-3 लाख रुपये कमी करतो, फक्त तुम्ही रडू नका. ते बाबाने डॉक्टरांकडे पण सांगितलं, डॉक्टर साहेब 10 लाख रुपयाचं बिल सांगितलं, याच्याकरता मी रडत नाही. मग डॉक्टरने विचारलं, रडण्याकरता काय झालं. जी त्या आजोबाने उत्तर दिलं ना, हे उत्तर फक्त माझ्या कीर्तनातून तुम्ही घरी घेऊन जा बरं का, घरी घेऊन जा. त्या बाबाने सांगितलं, डॉक्टर साहेब 10 लाख रुपयाचं बिल केलं, मी याच्याकरता रडत नाही. मी का रडतोय माहिती का, मी का रडतोय माहिती का, मी विचार केला 4 तास मी माझं हृदय तुमच्याकडे सांभाळण्याकरता दिलं, तर त्या 4 तासाचं बिल तुम्ही 10 लाख रुपये केलं. मी जगाच्या बापाकडे पाहतोय, ज्याने माझं हृदय 80 वर्ष सांभाळलं पण 1 रुपयाचं सुद्धा बिल पाठवलं नाही, याच्याकरता माझ्या डोळ्यामध्ये असं बरं का. बऱ्याच लोकांना देव आठवतो कधी दुःखामध्ये आणि मृत्यूमध्ये, पण मृत्यूमध्ये देव आठवा असं वाटत असेल ना, तर आयुष्यभर देवाचा काय करा, आठव करा. पण लोक मात्र देवाला आठवण्याकरता तयार नाहीत. आणि मग आमच्या तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं, अरे का आठवत नाहीत, अरे का आठवत नाहीत, अरे मृत्यू तुमच्या डोळ्यासमोर आहे, कधी मृत्यू तुमच्यावरती जडप आलीन आणि कधी उचलीन सांगता येत नाही का. कारण देहाच्या बाबतीमध्ये असं म्हटलंय, देह जाणार, 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 जाणार, देह जाणार, जाणार, त्याची काळोबा खाईला, काळोबा खाईला, त्याची काळोबा खाईला. देह जाणार, जाणार, त्याची काळोबा खाईला, त्याची काळोबा खाईला, त्याची काळोबा खाईला. देह जाणार, 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 जाणार, देह जाणार, देह जाणार, जाणार. देह प्रत्येकाचा निश्चित जाणार आहे आणि त्याच्यावरती काळ हा टपून बसलेला आहे बरं का. काळाचे धन कुबेराचे, क्या बात है, टाळ टाळ. हा काय आहे तेथे मनुष्याचा काय आहे, काय काय आहे. माझ्या तोंडातलं प्रमाण हिसकून घेतला, बाबांकरता टाळी वाजवता सर्वांनी. वा, ए देह हे काळात धन कुबेराचे, असंच 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 न्यावं लागतं. हा देह जाणार आहे, देह जाणार राहणार नाही बरं का. ते मला आज येतानीच बरं का आमच्या ते अण्णांनी पाहिलं, मला अण्णा म्हटले, महाराज तेवढे थोडासा गाण्याचा प्रयत्न करा, गाण्याचा प्रयत्न करा. माझी एक विनंती बरं का, रस्त्यावरती उभं राहिलेली, माझं कीर्तन 2 वाजेपर्यंत सुटणारच नाही, तुम्ही फुला करता किती उभा राहा तिथं शेवटी येऊन. आज हा ते बरेच लोक 11:30 पावणे 12 येतात. आज मी नियमच बुडवून काढला, आज नियमच बुडवून काढला, आज 1 वाजेपर्यंत सोडायचंच नाही बाप्पू. आज हा कौर उभा राहतात रस्त्याला, किती बघू आपण. आज हा संपवणार आहे, काळजी नका करू. मला एक थोडंसं गाण्याकरता सांगितलं, वेळ नाही माझ्याकडं, पण त्यांनी सांगितलं आपला देह का जाणार आहे. त्यांनी सांगितलं, थोडस
ही घर ही एक ना एक दिन बदलना पड़ेगा, 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 पड़ेगा, एक दिन तू पड़ेगा, बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको बात देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जब आवाज देगी, आवाज देगी, बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको बात देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। ही जिंदगी का जिंदगी का जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। उचलून प्रथमेश उचला, एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना जिंदगी का किराए का घर है, वाह वाह जिंदगी का किराए का घर है। घर ही एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पडेगा। एक दिवशी प्रत्येकाला हे सगळं ठेवून काय करायचे, जायचं आहे बरं का. शब्द त्यातले गोड आहेत, शब्द गोड आहेत. अर्धा मिनिटं घेतोय, शब्द किती गोड आहेत त्यांनी म्हणावा. मौत जब तुझको बात देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, वो जिंदगी का ही जिंदगी का किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पडेगा. वेळ संपली माझी, मला या पूर्ण गोष्टीची जाणीव आहे. पण एक ना एक दिवशी तरी प्रत्येकाला जायचंय का. जिंदगी एक किराये का घरी. किराये का म्हणजे मी नेहमी सांगतो, कोणत्या घरात राहतो आपण. किराये का म्हणजे भाड्याचं घर. पाठीमाग विकू कमी. आपण कोणत्या घरात राहतोय, पाठीमागले. तुम्हाला भाड्याचं घर नाही कळलं काय. बरीच लोक भाड्याच्या घरात राहतात, पण आपण भाड्याच्या घरात राहतो हेच काय काय भाड्यांना माहित नाही. शब्द आगाव गेला, असून द्या, क्षमा असावी त्याच्याकरता मला. आणि भाड्याचंच घर आहे. भाड्याचं घर म्हणजे तेच आहे ना, बरोबर आहे ना. भाड्याचं घर म्हणजे दुसऱ्याचं घर, आणि दुसऱ्याच्या घरात राहतोय त्या घराचं आपण भाडं द्यायचं. म्हणजे आपण कोणत्या घरात राहतोय. पण ते काय झालं, काय काय लोक भाड्याच्या घरात राहतात, घराचं भाडं देता देता, आणि भाड्याच्या घरामध्ये राहता 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 घराचं भाडं देता देता काय काय भाड्यांना वाटतं घर माझंच झालं. अरे किती जरी भाड्याच्या घरामध्ये भाड्यात तू जर राहिला तर भाड्यात तुला कधी ना कधी भाड्याचं घर खाली करायचे. असून त्या शब्द जाऊन द्या, जोडून असून द्या, त्याला काय कधी ना कधीतरी ते घर काय करायचे, खाली करायचे. तसा घ्या सिद्धांत. संपली माझी वेळ. या घराचा मालक आहे पंढरपूरचा राजा, आणि त्याचा सेवक आहे दक्षिणेचा राजा. पंढरपूरच्या राजाने दक्षिणेच्या राजाला सांगितलं ना, घर खाली करून ये. आणि दक्षिणेचा राजा दारात उभा राहिला ना घर खाली करण्याकरता, मग तो काहीच पाहत नाही, काहीच पाहत नाही. ज्याचा काळ जवळ आलाय त्याला तो उचलतो. माझ्याकडे ते प्रमाण मांडण्याकरता वेळ नाही, पण तो काळ तुमच्या माझ्यावरती कसा टपून आहे माहिती का, बोक्यासारखा. कशासारखा, ती बोका जसा उंदराला टिपण्याकरता टपून असतो, तसा काळ तुमच्या माझ्यावरती टपून आहे, आणि तो उचलणार आहे. आणि मग तुकोबाराने सांगितलं, अरे काळ टपून आहे, नेणार आहे. अरे का गाफील आहेत, का मृत्यूच्या बाबतीमध्ये सावध होत नाहीत. आणि मग काही साधकांनी विचारलं, तुकोबाराय काय सावध व्हायचं. तुकोबाराय म्हणले, अरे मृत्यू निश्चित आहे. का निश्चित आहे, कारण तुकोबाराय म्हणतात की आजपर्यंत तुम्ही अनेकांची दहन पाहिली, अनेकांच्या अंत्ययात्रेला गेलात, अनेकांच्या चितेला आग लावलेली पाहिली. मग तुकोबाराय म्हणतात, जे अर्थी त्यांचं दहन झालं, त्यांची अंत्ययात्रा निघाली, त्यांच्या चितेला आग लावली, म्हणजे याच्यातून तू बोध घे, ज्यांच्या दहनाला गेला त्यांचं दहन झालं, तसं तुझं सुद्धा दहन होणार आहे. याच्यातून सावध हो. त्याचा इशारा अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. एक पाहता
वा 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 एक पाहतासा एकाचे दहन एकाचे दहने दहने एक पाहतासा एकाची दहन एकाची एक पाहतासा एकाची दहन दहने एक पाहतासा एकाची दहन एक पाहतासा एकाची दहने वा 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 एक पाहतासा एकाची दहने एक पाहतासा एकाची दहने सावधाच्या गुन्हेगार नवा सावधाच्या गुन्हेगार नवा मारा हक्क देवा वा वा भयात भयात मारा हक्क देवा भयात एक पाहतासा एकाची दहने क्या बात है? सावधाच्या गुन्हेगार नवा सावधाच्या गुन्हेगार नवा हक्क देवा भयात भय अट्टहासी मारा हक्क देवा भयात विठोबा रखुमाई बार कुमारी टाळी 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 बार कुमार रखमाई बार कुमार विठोबर रखमाई बार कुमार बार रखमाई बार कुमार बार रखमाई बार कुमार बर रखमाई कुमार विठोबर रखमाई बार कुमार बार रखमाई बार कुमार बार रखमाई बार कुमार बर रखमाई बार कुमार बर रखमाई बार कुमार बर रखमाई कुमार बर रखमाई बार कुमार बर रखमाई बार कुमार बर रखमाई बार कुमार विठोबर रखमाई बार कुमार विठोबर रखमाई बार विठोबर रखमाई बार कुमार विठोबर रखमाई बार विठ्ठल वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान भगवान की जय बार खुमाई बार कुमार बार खुमाई बार कुमार बार खुमाई बार कुमारी आई बार कुमार आज पहिल्यांदाच मी एवढं कीर्तन लांबवलं पहिल्यांदाच नाहीत बरोबर 12ला सुटत असतं 12:20 झाल्या याची जाणीव होईल शब्दार्थ ठेवतो आणि समारोप पकडत जातो अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात एक पाहतासा एकाची दहनी सावध करतात अरे सावध होणार अनेकाची दहनं पाहिली तुमचं दहन होणारी मग तुकोबारायला विचारलं तुकोबाराय 12:20 झाल्या ना आता आमचं दहन होणारी पण काळ फार हातात कमी राहिलाय आता आम्ही काय करू मग मात्र तुकोबाराय म्हणतात मारा हाक देवा भया टासे मृत्यूच्या भीतीने जगाच्या बापाला हाका मारा जगाचा बाप मृत्यूतून तुम्हाला सोडवल्याशिवाय राहणार नाही पण हाका मारण्याकरता काळ किती महाराज म्हणतात की मरणाची तव गाठोडी पदरी जिने तुची वरी माप भरी जोपर्यंत आयुष्याचं माप भरलं नाही तोपर्यंत आयुष्य हातात आहे मग राहिलेलं आयुष्य काय करा मारा हाक देवा भया टासे आणि तुकोबाराय म्हणतात हे शेवटी ज्याला कळालं मग आता तुकोबाराय म्हणतात परमार्थापासून तो दूर जात नाही मग काय करतो दोघा म्हणे धीगा वाहती मार्ग तुका मन दिग वाहती मार्ग तुक म्हणे धीग वाहती मार्ग तुक म्हणे धीग वाहती
हाती मार अंग आली मग हलून दे अंग आली मग हलून दे मरा कदेवा भय अटासे वा प्रथम दादा मरा कदेवा भय अटासे अंगाले माता हलून दे अंगाले माता हलून दे मारा कदेवा भय अट्टहासे मारा कदेवा भय अट्टहासे जब काळायसे झाले नाही जब का काळायसे झाले नाही जब काळायसे झाले नाही जब काळायचा जब काळायसे झाले नाही जब काळायसे झाले नाही माझ्या हरिकीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता करतोय म्हणून पुन्हा एकदा वैकुंठवासी रघुनाथजी साधू नाळे बाबांचं प्रथम पुण्यस्मरण पाठीमागं कार्यक्रमाचं गोड नियोजन करणारा त्यांचा परिवार त्यांच्या धर्मपत्नी सरूबाई रघुनाथजी नाळे तिन्ही चिरंजीव आदरणीय माणिकरावजी चंद्रकांतजीरावजी आणि शांतारामजी पाठीमागं मुली त्यांच्या विमलताई बायडाबाई नळूबाई सुमनताई आणि सुरेखाताई बाप तो बाप असतो आयुष्याकरता आयुष्यातला बाप निघून गेला की बऱ्याच वेळा बापाची किंमत कळते कधी परत मोकळा वेळ गावला तर बाप या शब्दावरती आपण वेगळं कीर्तन करू तिन्ही मुलांना खऱ्या अर्थाने पाठीमागं मुलींना बाप आयुष्यातला निघून गेलेला आहे आज समाजामध्ये आईचं वर्णन करत असताना आमचा बाप दुर्लक्षित झालंय माझं कीर्तन फक्त अर्ध्या मिनिटात कीर्तन संपवतो आईची माया मुलावरती काय आमचे कीर्तनकार जीव तोडून सांगतात पण आईचं वर्णन करता करता आमचा बाप कुठेतरी दुर्लक्षित झाला ना अरे बाप सुद्धा मुलावरती तेवढंच प्रेम करत असतो पण बाप दाखवित नाही आई कधी कधी मुलावरचं प्रेम रडून व्यक्त करते बापाला वाटत असं रडून व्यक्त करावं पण समाज मला काय म्हणेल म्हणून बाप फक्त रडून दाखवत नाही अरे बापाचं समर्पण काय बापाचा त्याग काय फक्त अर्ध्या मिनिटामध्ये ऐका रे बापाचं समर्पण काय आईचंही समर्पण आहे पण बापाच्या समर्पणाला कधी विसरू नका ऐका कारागृहामध्ये कृष्ण परमात्मा जन्माला आला देवकीने वसुदेवाला म्हणावा कंसाला जर का कळलं तर माझ्या बाळाला मारीन पण बाळाच्या हिताचा विचार करून देवकी कारागृहात टाहो फोडून रडती आईचं हृदय कळतंय पण कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नेत असताना यमुना आडवी आली आणि यमुना नदी पार करून जात असताना वसुदेवाने विचार केलं पाठीमाघारी जावा तर माझ्या बाळासहित मला कंस मारल्याशिवाय राहणार नाही पण पुरामध्ये जर का प्रवेश करावा त्या पुरामध्ये माझा प्राण जाईन पण माझं मूल मात्र वाचेन मुलाच्या हिताचा विचार करून पुरामध्ये प्रवेश करणारा वसुदेव नावाचा बाप आम्हाला आजपर्यंत आयुष्यात कधी आठवलाच नाही 2 नंबर ऐका रे दादा माझा राम 14 वर्षाच्या वनवासाला निघाला कौशल्य माता टाहू फोडून रडती अरे रामा वनवासाला जाऊ नको अरे रामाच्या विरहामध्ये टाहू फोडून रडणारी कौशल्य माता आजपर्यंत तुम्ही आम्ही पाहिली पण माझ्या रामाच्या वियोगामध्ये प्राण त्याग करणारा दशरथ नावाचा बाप आजपर्यंत आम्ही कधी पाहिलाच नाही अरे बापाचं समर्पण आहे बापाचा त्याग आहे पण बाप आम्हाला कळला नाही म्हणून बाप तो बाप आहे रे आयुष्यातला बाप गेला की बापाची किंमत कळते म्हणून कुणी म्हटले मला माहित नाही दादा अरे जोपर्यंत आपल्या दारामध्ये बापाची चप्पल दिसते ना अरे गावात कुणाच्या हिंमत नाही या घराकडे वाईट नजरेने पाहण्याची पण ज्या दिवशी
अरे ज्या दिवशी आमच्या दारात बापाची चप्पल दिसणार नाही, अख्खं गाव येता जाता घराकडे वाईट नजरेने पाहिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून घरात बाप हा पाहिजे, तो बाप पाहिजे. जगाच्या बापाला विनंती की पुन्हा की देवा, या सगळ्या दुःखातून सावण्याचं सामर्थ्य या सर्व मुलांना पाठीमागं देवा, अशी विनंती करतो. आणि समारोपाकडे जातो. फक्त कुटुंबातली मुलं मुली असतील त्यांनी फुलं टाकण्याकरता पुढे या. हा हा. अंतकाळी विठो आमासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका, गुप्त तुका, गुप्त तुका. वडवेळ झाला उभा पांडुरंग, ही वैकुंठा श्रीरंगा बोलावे तो. फुलं टाकू नका, फुलं हातात द्या फक्त. हा. अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्ता तुका. हे वाढवे वेळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, बोलावी तू, बोलावे तो. वडवीळ झाला उभा पांडुरंग, वैकुंठा श्रीरंग बोलावी तो, बोलावी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय